सौरभ धर्माधिकारी यांना मेन्शन इन डिस्पॅचेस हा पुरस्कार जाहीर झालाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावलेल्या कामगिरीच्या विषयी त्यांचा हा सन्मान करण्यात येतोय। पुण्याच्या कसबा पेठेमधील ते रहिवासी आहेत। भारतीय वायुसेनेकडून पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये स्क्वॉड्रन लीडर सौरभ धर्माधिकारी हे सहभागी झालेले होते आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। एअरफोर्समध्ये जायचं तुम्ही कधी ठरवलं आणि त्यासाठी काय काय केलं? कारण पेठेमध्ये या सगळ्या गणपती असेल किंवा दहीहंडी असेल या सगळ्या वातावरणामध्ये आणि एअरफोर्समध्ये जाणं, एअरफोर्समध्ये जाणं हे लहानपणापासूनच माझ्या डोक्यात होतं। माझे आजोबा स्वतः एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे लहानपणापासूनच कुठल्याही ओपन डेला 8 ऑक्टोबरला एअरफोर्स स्टेशनला घेऊन जाणं ते माझ्यासाठी खूप मोटिवेशनल होतं लहानपणापासूनच। त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी नेहमीच डोक्यात होतं की पुढे जाऊन आपल्याला असंच काहीतरी करायचं, एअरफोर्समध्येच जायचं आहे म्हणून। घरामध्ये कोणती पार्श्वभूमी होती? म्हणजे वडील आजोबा डिफेन्समध्ये? नाही, वडील नव्हते, वडिलांच्या बाजूनी कोणी नव्हतं। आजोबा माझे होते, ते 1991 मध्ये रिटायर झाले। तुम्ही जेव्हा जायचं ठरवलं तर तुमचं क्वालिफिकेशन काय होतं, बॅकग्राऊंड काय होती आणि मग तो पुढचा एअरफोर्समध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास कसा राहिला? मी इंजिनिअरिंग केलंय, PVG मधून IT इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर मग AFCAT नावाची परीक्षा असते, ती परीक्षा दिल्यानंतर एक SSB इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट आणि मग तुमचं सिलेक्शन होतं एअरफोर्समध्ये। कुठे कुठे सर्व्हिस झालेली आहे, कशा कशा स्वरूपाची सर्व्हिस ही आहे तुमची? सो कमिशनिंगच्या वेळेस मी फायटर स्ट्रीममध्ये झालं माझं कमिशनिंग। मी हैदराबाद, बिदर, कलाईकोंडा, तेजपूर, श्रीनगर आणि सिरसा अशा सगळ्या ठिकाणी माझी पोस्टिंग झालेली आहे आणि सगळीकडे माझं सर्व्ह करून झालेलं आहे आणि सध्या मी सिरसामध्ये असतो। या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी जेव्हा तुम्ही झालात तेव्हा मनामध्ये काय भावना होती या सगळ्याबद्दल? मनामध्ये देशभक्ती तर होतीच, नेहमी काहीतरी करायचंय देशासाठी हे तर नेहमीच होतं आणि कारण त्यासाठी आम्ही एअरफोर्समध्ये आलो आणि मग त्याकडेच काहीतरी करायला मिळतंय, त्यामुळे खूप अभिमानाचं भावना होती मनात। तुम्ही कोणत्या पद्धतीचं विमान जे आहे ते फ्लाय केलं आणि याच्या आधी कोणत्या कोणत्या स्वरूपाची विमानं तुम्ही चालवली? मी आतापर्यंत 4 प्रकारची विमानं माझी उडवून झाली। सो पहिलं आमचं पिलाटस पासून सुरुवात होते, त्यानंतर किरण, मग हॉक आणि आता मी सध्या सुखोईवर आहे, Su-30 MK। तुमच्या या आजूबाजूच्या इथल्या मित्रांना ठाऊक आहे तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होतात? आत्ताचं जे अवॉर्ड मिळालं त्यामुळे त्यांना कळालं। अच्छा, तुम्ही स्वतः? आम्ही नाही, मी सांगत नाही कोणाला। नाही, तुमचे बरेच बालमित्र असतील, आजूबाजूचे शेजारी असतील? नाही, कोणालाच नाही, सांगताच येत नाही म्हणजे आम्हाला असं। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा।